महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावातील 23 वर्षाचा मुलगा आता IPL 2026 मध्ये खेळणार आहे आणि त्याचं नाव आहे ओमकार तुकाराम तारमळे। याची स्टोरी अशी आहे की हा ज्यावेळी लहान होता याने याच्या करिअरची सुरुवात टेनिस बॉल क्रिकेटने सुरू केली होती आणि ज्यावेळी याने प्रोफेशनल क्रिकेट सुरू केलं त्यावेळी याचे जे पहिले कोच होते ते होते नरेंद्र दिवाने। क्रिकेट कोचिंग सुरूच होतं बट आर्थिक परिस्थिती वीक असल्यामुळे हा मागे पडत होता। पण याचे वडील जे आहेत त्याच्या वडिलांचा खूप मोठा वाटा यामध्ये। यांनी लिटरली महिला बचत गटातून काही पैसे काढले, ती अमाऊंट म्हणली जाते की 3 लाख रुपये। ती 3 लाख रुपये भरून मुलाला कोचिंगला पाठवलं, टुर्नामेंट्सला पाठवलं। तर याच्या लाईफ मध्ये टर्निंग पॉईंट त्यावेळी येतो ज्यावेळी हा मुंबई प्रीमियर लीग मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स देतो। याची जी स्पीड बॉलिंग आहे तेच गोलंदाज, त्यामुळे प्रत्येक संघाच्या स्काउट्सचं लक्ष याच्याकडे जातं आणि इट्स रिझल्ट्स इन तुम्ही 2026चा ऑप्शन बघितलाय, यामध्ये सिलेक्शन होतं ओमकार तारमळे याचं आणि त्याच्यावर जी बोली लावली गेली होती ती होती 30 लाख रुपये। आणि यांच्या घरातल्यांचं रिॲक्शन सुद्धा व्हायरल झालं आहे। ज्यावेळी ती बोली लागत होती ते टीव्हीवर लाईव्ह सुरू होतं। ही गोष्ट तुम्हाला माहित होती का? असेच व्हिडिओज बघण्यासाठी सबस्क्राईब करा या चॅनलला।